तर आम्ही आहे ना चालू आहे आता फिराय. आमचा कार्यक्रम संपलाय आणि मी आता डायरेक्ट मंत्रालयासमोर आहे. बघा मागं डायरेक्ट मंत्रालय आहे. थोडा ब्लर केलेला आहे मंत्रालय समोर. आणि आता आम्ही मरीन लाईन बघायला चाललोय. ताईन ते चाललेत पुढं आणि मग मी चालले मोकार इकडं तिकडं. मोकार उच बिल्डिंग घ्या त्या बघा हे इकडं आहे आणि हे काही गेट आहे. मग त्या गेटनं चालू आहे. कोणत्या नादामध्ये व्हिडिओ दाखवे मोकार मजा राहते. पण मित्रांनो चालून मोकार पाय दुखत होतं काय. हे दुपारी जेवलं होतं आणि त्या भातच गेला. भात आणि भाकरी संपून गेला. मग मी थोडी माघारीत घेऊन टाकली आणि मग आता चहा बी पिलं. आता म्हटलं जावं मस्तच फिराया ना का. तर आता ते ताईंच्या झालेत पुढं. आता बघू शकता पुढचं आलोय मुंबईला. हा आहे ना ठीक आहे. हा मरीन लाईन बघा पुरा मोठा समुद्र आहे. ही काही म्हणजे काय आपली गावची नदी बिदी नाही. लगे आंघोळीला जायचं आपल्या गाडीने लगे आंघोळीला जायचं. गेलं तर तिकडंच जाईल परत येणारच नाही. या बघा मित्रांनो पाणीच पाणी आहे डायरेक्ट. पावसाळ्यात येणारी लई पाणी राहतं. दिसाळा आली त्या डायरेक्ट खेचूनच नाही त्या डायरेक्ट. त्याच्यामुळे मी आता इकडेच उभा राहिलो. फक्त तुम्हाला दाखवतो बुवा समुद्र नका काही नका. मरीन लाईनचा मोकार बियाणे गेले रात्री पुढे हवा पुढे गार हवा. हा हवा रुकत नाही नका. हे बघा निसर्ग नाही आहे ना. निसर्ग कुठं तरी गेलाय करायला बसलो. आणि आपल्यासोबत ताकमा वाजत इकड्या बाबा आहेत आणि चिकन एखादी तिथं काही केवे रानवाडी महाराष्ट्र शास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. बाबांना पद्मश्री मस्त. खाण्यासाठी साला खाली तेव्हा पाय घेऊन पाहिजे होता. महत्वाचे ना आता थनफरसा खाय आहे पण खवाय नाही. तुम्ही तंदुरुस्त पाहिजेत ना आम्हाला बरोबर की नाही. हो ना. कधी काही हॉस्पिटलचा काही काम आपले नंबर घेऊन ठेवा. कॉल करा आपल्याला. तुम्हाला माहिती आहे का मला भेटायसाठी खास आम्ही आज पुण्यात आलो. म्हणजे इकडे मुंबईमध्ये आलो. हो कारण तुमच्या बरोबर आम्हाला फोटो काढायला येतील भेटेल म्हणून आलोय आम्ही. आणि होतं काय आपल्याच माणसांना भेटायला परमिशन घ्यावं लागते. त्यांची पण शासनाची जबाबदारी तुमच्यावरती. पद्मश्री पुरस्काराचे माणूस दुसऱ्याला एंट्री नाही. हां त्यांना डायरेक्ट VIP आहे. आपला माणूस आहे तरी पण आता माझा मुलगा आहे. हां माझा मुलगा आहे. माझा नातू आहे. दिल्लीला जेव्हा फिरवला असेल नातूनी माझ्या मुलग्याला एंट्री नाही. हो नातू दुसरा नंबर नातू. नातू का हा नातू आहे ना. नातू तुम्हाला कोणता नातू मदत करतोय. तूच मदत करतोय. बाबांना मदत करतोय ना तू फक्त. बाबा सांगतो ना मुलाकडून माझे एक नातू मला मदत करतोय. तुमचं गाव वाळवंडा विक्रमगड. हा विक्रमगडची पुढे 2 नंबरचा मुलगा आहे. त्याचा हो मुलगा 3रा नंबर. शाळा शिकलाय ना. शाळा शिकलाय ना. आपली परिस्थिती नव्हती आहे ना बाबा त्यांना तरी शिकू द्या नाही का. थोडा आहे ना. हो मुलगा तुम्हाला गाडी होती घ्यायला. गाडी आहे ना. त्यात नक्की आहे का. नाही मग तुमचं भाग्य तुम्हाला असे वडील मिळाले. तरी पुण्य केले बरोबर आहे का नाही.
बाबा तुम्हाला तिकडे दिल्लीला जायला तुम्हाला सगळा म्हणजे शासनाचाच खर्च होता, मग आम्ही वर्गणी करून लोकांनी दिले पैसे तुम्हाला जायला बाबा मग तुम्हाला पुरस्कार दिला, पैसे नाही त्यात पद्मश्रीला पैसे नाही पैसे नाही देते नाही पद्मश्रीला. ना, फक्त नाव मोठं. पुरस्कार नावाचा म्हणजे चमत्काराला नमस्कार दिला. हा. जपून जपून मुखाची हा. मग तुम्हाला काही घरी आता तुमचे वयमान झाले मग तुम्हाला कमावण्याचा दुसरा मार्ग हाच कार्यक्रमाला गेले तर मदत विचारच करायचा नाही. हा. तो विचारच करायचा नाही. ज्या परत हिंडायचा त्या हिंडायचा. नाही फिरायचं तुम्हाला मी मगाशी बोलले आता भरपूर कष्ट केले स्वतःसाठी चालायचं नाव कमवायचं आहे ना. आहेत मुलगा आहेत, नातू आहेत, पुन्हा आहेत, काय दिला देणारच. केलं ना किती तुम्हाला किती लागतं दोन जीवाला एवढं आहे ना. आता तुम्हाला कुठेही जायचं असेल तरी सिक्युरिटी असते का तुम्हाला? आता सपोज तुम्हाला माझ्या गावाला यायचंय, तर तुम्ही येऊ शकता. असं नाही तसं नाही राहिलं आता. कोण कसं आहे, कोण कसं आहे ओळखता येणार नाही ना. नाही ना बरोबर लोकांची सांगण्यात आपली रानखेडे तसंच पाह म्हणजे ओळख कोण नाही पाहत. त्यामुळं काय का लोकांच्या दुसऱ्याची मनात काय आहे ते बाबा आता ये आहे ना. नमस्कार मित्रांनो, तर आज आपला दुसरा दिवस आहे. वनरंगाचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी नंदुरबारवरतून पाटील बाबा आलेत. पाटील बाबाचा हा पूर्ण ग्रुप आहे आणि आपण जाणून घेऊया यावर्षी पाटील बाबा दरवर्षी चेन्नई, हैदराबाद, गुजरात, MP, UP भरपूर ठिकाणी त्यांचे कार्यक्रम असतात आणि त्यांचा एक नंदुरबारचा सर्वात मोठा उत्सव म्हटला तर तो होळी कशा पद्धतीने होतो त्याची माहिती आपण पाटील बाबाकडनं घेऊ. खूप मोठं असं त्यांचं जवळजवळ 25-30 कलाकार असतील एवढा मोठा त्यांचा ग्रुप आहे आणि त्यांनी स्टॉल पण मांडला आहे. त्यांच्याकडं आता हा पूर्ण ग्रुप आहे, त्यांच्याकडनं आपण ओळख करून घेऊ. नमस्कार बाबा, काय नाव आपलं? नमस्कार ताई, तुमचं नाव? हां, हे मेन पाटील बाबा हा यांचा जो हां तर हां आणि ती सीताताई आणि ते तुमचं नाव काय? हां तुमचं नाव? बरं पाटील बाबा, आता आपण याच्या अगोदर कुठे कुठे कार्यक्रम केलेले? जवळजवळ 7 ते 8 स्टेटमध्ये माझे कार्यक्रम झालेले. हां. मागच्या वर्षी मी राजकोटला होतो, हां दिल्लीला. हां त्याच्यानंतर आपलं बिरसा जयंती स्वामी झारखंडला होतो. हां. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशला झालेलं आहे. या वर्षी 2026च्या मान्सून फेस्टिवलला मी गुजरातला जातो सापुतारासाठी. हां. आणि आजच्या या 9 ऑगस्टसाठी मला मुंबई येथे वनरंग कार्यक्रमाने आमंत्रित केलेले आहे. तर उद्याच्या 9 ऑगस्टला तो कार्यक्रम आमच्या इथे मुंबईला आहे. तरी सर्व दुसरे मंडळी यावं कार्यक्रमाची शोभा वाढवा. सगळ्यांना जय जोहार. जय जवान. तर आम्ही आहे ना याच्या अगोदर भगवान बिरसा कला संगम आणि इतर प्रोग्राममध्ये पण भेटलेलो आहे.
दादांचा असा ग्रुप आहे का त्याच्यामध्ये त्यांचा हमखास 1 किंवा 2 नंबर येतो, बरोबर आहे का नाही? आणि सतत नंबर मारले, लगभग 5 वर्ष त्यांनी नंबर मारलेले. तर यावर्षी पाटील बाबांची आपली भेट झाली. मागच्या वर्षी घाई गडबडीमध्ये व्हिडिओ नाही आला, पण आता पाटील बाबांचा पूर्ण हा जो ग्रुप आहे त्यांचा स्टॉल पण आहे. स्टॉलमध्ये काय काय तुम्ही बनवलं? स्टॉलमध्ये जेवढं पण आपले आदिवासी कल्चर जे पावराबिल समाज आहे त्याचे देखणे म्हणून आम्ही A to Z म्हणजे त्याचे ते कल्चरचं साहित्य आणलेले आहे. तर आमच्या स्टॉलला पण तुम्ही सगळ्यांनी भेट द्यावी. आणि जे कल्चर आहे आताची जे मुलं आहे, जे नवीन मुलं आहे आताची, त्यांना जे आपलं जुन्या शेतात काय वापरत होतो, घरात काय वापरत होतो, कोणत्या भांडीमध्ये आपण खात होतो, कशा प्रकारे आपण हे करत होतो, तिथे सर्व म्हणजे छोट्या खाणीने एक वस्तू बनवलेली आहे. त्याच्यावर त्यांनी अनुभव घ्यायचे आणि पुढच्या पिढीला त्याचे माहीत राहील की आदिवासी आपले पूर्वज असे जगत होते, याला हे म्हणतात. हे शब्द तिथे तुम्हाला भेटेल. हां, तर नंदुरबार ठिकाणी आहे ना, आपण खूप गीतं पण ऐकत असेल. त्यांचे लोकगाणी जे होळीचे गाणे आहेत, होळीचं काय गाणं असेल तुमच्याकडे? ते तुम्हाला माहिती आहे? हां, ठीक आहे, ओके, चालेल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पाटील बाबांनी चांगली माहिती दिली. पाटील बाबांचा कॉन्टॅक्ट घ्या. तुम्हाला काही वस्तू लागत असेल तर तिरकामटा असेल, वेगवेगळ्या दागिने असतील तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधा. नंबर सांगा तुमचा आला. तुम्हाला जर कधी तिरकामा किंवा आदिवासी जे साहित्य किंवा हे जे आता जे घातलेले आहे, हे चांदीचे जे सर्व जे काय आहे ते चांदीचे आहे. तुम्हाला जर कधी लागत असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, 9284887243. हा जो माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉल करा. या नंबरला तुम्हाला जिथं असेल तिथं आम्ही तुम्हाला पोस्ट करू शकतो. जय हिंद, जय हिंद, जय आदिवासी. ते चांदीचं आहे. मंगल कार्याची सुरुवात ही दिव्याच्या प्रकाशाने होते. मी आपल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी देखील दीपप्रज्वलन करून प्रतिभापूजन करून मंगल जमीन आणि निसर्गाशी थेट जोडलेली समृद्ध आणि त्यांच्या जीवनशैली. आदिवासी समाज हा आदिवासी समाज हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा एक जिवंत
कलेद्वारे बनवलेल्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत. त्यांचं देखील स्वागत करावं. सालाबादाप्रमाणे